तुम्ही निवडणूक आला की तेवढे डबरे बसणार असते ते झालं की झालं. काय कामच करणार अधिकारी कोणाला विचारच नाही, किंमत नाही. नगरसेवक पाहिजे चोख कारभार बरोबर नाही प्रशासकात. महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता येईल? कोणी पण येऊ दे, पण ती सत्ता चांगली केली पाहिजे. आलं लक्षात तुमच्या? कारण काय माहिती आहे, हे आत्ताचं राजकारण चाललं की नाही, हे माझं आता 72 वर्षात असं कधीही राजकारण मी बघितलं नाही. इतकं घाणेरडं राजकारण आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वत्र आपल्याला राजकीय वातावरण तापताना बघायला मिळते आणि याच अनुषंगाने आपण शहरातील विविध प्रभागांमधील आढावा जाणून घेत असतो. त्या प्रभागांचा झालेला विकास, त्याचबरोबर प्रलंबित असणारे प्रश्न हे आपण सविस्तरपणे जाणून घेत असतो. तर आज आपण पोहोचलोय प्रभाग क्रमांक 9 मध्ये. तर जाणून घेऊयात येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकाकडून येथील नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत. अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत. काय प्रशासकांची सत्ता बरी होती की नगरसेवक हवा? नगरसेवक हे पाहिजेच की. नगरसेवकाशिवाय भागातला विकास होणार नाही. कारण कसं स्थानिक पातळीवर त्यांच्याशी बोलू शकते आपण. प्रशासकाला आपण तेवढं नाही काय, म्हणजे त्यांच्यापर्यंत जाण्याचा विषय कधी येत नाही. इथं कसं स्थानिक समोर असल्यामुळे आपण एकमेकाला बोलू शकतोय, विचारू शकतोय आणि आपण कामं आपली करू शकतो, करून घेऊ शकतो. बाकी काय एकंदरीत या प्रभागाचा विकास झाला आहे? विकास बऱ्यापैकी झालेला आहे. तिथं गार्डन आपलं आहे. परत आता कसं आहे, कोरोनापासून आत्तापर्यंत आणि त्यापासून नंतरचं काय, आता इलेक्शन येणार, त्या इलेक्शन बघूया आता पुढं काय होते. काय वाटते की कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? अजून तरी काय एवढं वाट जाणवत नाही. जसं जसं दिवस जवळ येतील तसं तसं दिसत जाईल. एवढा दिवस. नमस्कार, नाव कसं आपलं? रमेश खेमी. आता अनेक वर्षांनी निवडणुका होते. काय प्रशासकांचा कारभार चांगला होता काय नगरसेवक पाहिजे? नगरसेवक हा पाहिजेच पाहिजे. प्रशासक आहे तिथंपर्यंत कुणी आपल्यासारखं जाऊच शकत. काही कामानिमित्त असेल, काही काम असेल तर आपण नगरसेवकाकडं भेटून आपल्या काय समस्या मांडू शकतो. असा विषय आहे. नगरसेवक हा पाहिजेच. आणि विकास काय बऱ्यापैकी झाला आहे. काही थोडे राहिले तर आता पुढं होऊन जाईल. काय प्रलंबित प्रश्न काय आहेत? कंप्लेंट आता प्रश्न काय आहे, आता हातवाडीचा विषय चालू आहे. बरोबर आहे. हातवाड काय बरेच दिवसापासून प्रलंबित आहे, तसाच राहिलेला आहे. आज उद्या होईल. हे सगळ्यांनी मिळून जर ते हातवाड केली तर वाढेल ना. काय वाटते की कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? असं काही सांगता येत ना. आता काही बरेच असंही आहे, तसं काही शक्यता सांगताच येणार. आता प्रत्येक पक्षाचे 4 उमेदवार जर असले तर ते काय 100% असं काही गॅरंटी देऊ शकतो असं कुठल्याही गोष्टी. हेच लोकांच्या बाकी दुसरं काही. बसलाय बसलो निवांत. आता काय महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. बर, काय प्रशासकांचा कारभार बरा होता काय नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजे. काय म्हणजे काय अडचणी तिथल्या इथं सांगायला ह्याला त्याला करून देता येतात. त्यामुळे नगरसेवक हे पाहिजेतच. आणि प्रशासकीय कारभार हा काय एकतर्फीच असतो. त्यामुळं काय त्यांच्याकडं अनेक कामं असतात. त्यामुळे वेळ होत नाही. जी इच्छा असून सुद्धा त्यांना ती करता येत नाही. तोपर्यंत काहीतरी दुसरी स्कीम निघते, काहीतरी निघते, असं होते ना. त्यामुळं आपली निवडणुका ह्या झाल्याच पाहिजे. एकंदरीत बघायला गेलं तर या प्रभागाचा विकास झाला आहे. आता एवढं काय, आता आम्ही जास्त हे नसल्या कारणानं तेच काय सांगता येत नाही. काय असं रिकामं नसतं ना. असं कसा असावा नगरसेवक? तेच आपल्याला लोकांच्या गाठीबिटी घेऊन त्यांच्या काय अडचणी सार्वजनिक पद्धतीच्या काय असतील ते त्यांनी निरसन करण्याचा प्रयत्न करावा त्याच्या लेवलनं. असं त्यामुळं निवडणुका ह्या हव्याच. लोकांनाही सगळे काय सोडून ऑफिसमध्ये जाता येत नाही ना. त्यामुळं प्रशासकीय जरी चांगले असले काय असले तर त्यांची गाठीभेट होत नाही. त्यामुळं नगरसेवक असला तर त्याच्या घरी जाऊन हे करून लोकांना सांगून ते
करू शकतात. किरकोळ कामं असतात ती काय ते करू शकतात असं कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा असं वाटतं? ते आता काय आपल्याला सांगता येत नाही. किंवा शक्यतो करून काम करणारा माणूस निवडून द्यावा या लोकांनी आणि आपलं काम करून घ्यावीत. कारण पक्षापेक्षा काय आपल्याला काय कल्पना नाही. नमस्कार म्हणतो. अनेक वर्षांनी निवडणुका होती आता महानगरपालिकेची. काय प्रशासकांचा कारभार बरा होता काय नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजेच होतं, कारभार बरोबर नाही प्रशासकात. काय प्रलंबित प्रश्न काय आहेत अजून? भरपूर प्रश्न भरपूर आहेत. आता काय कोण लक्ष देत नाही. कसा असावा नगरसेवक? करूया सुधारणा व्हायला पाहिजे. ताबडतोब ॲक्शन घ्यायला पाहिजे लगेच. तुम्ही निवडणुका आला की तेवढे डबरे बसणार रस्ते असतात, ते झालं की झालं. आता आमच्या तिथं 4थ्या 5व्या स्टॉपला मागे सगळे बांधकाम आणि हे सगळं वीट आणि हे काळा अंधार घुडूक असतो. लाईट नाही काय नाही काय नाही. किती वर्ष झाली कोण बघत नाही काय. मेन रोड तेवढा बघायचा आहे, मागं नाही बघायचं. पाहिजे का नाही? कसा असावा नगरसेवक कसा असावा? काम घ्यायला पाहिजे लगेच, म्हणजे ॲक्शन घ्यायला पाहिजे. जे आपण बोलतो ते करून दाखवायला पाहिजे. काय वाटते कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? काय आता काय कसं काय सांगता येत नाही. अनेक वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक होते. ओके सर. प्रशासकाचा कारभार चांगला होता. Yes. काय तुम्हाला नगरसेवक हवाय काय सांगाल? नगरसेवक आपल्याला असा पाहिजे सर, कोणत्याही जिल्ह्यातला असू द्या, कोणत्या तालुक्यातला असू द्या किंवा महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातला असू द्या, इमानदारीने, स्वच्छतेने, निर्मळपणाने आणि जनतेची जी काही मागणी आहे, जे काही भावना आहे आणि ज्या उद्देशानं जनता तुम्हाला विश्वास ठेवून, एक पात्र व्यक्ती ठेवून आणि एक देवासारखं एक व्यक्ती मानून त्यांचे जे काही कामं आहे, घरगुती असू द्या, शिक्षणाचे असू द्या, एज्युकेशनचे असू द्या, हॉस्पिटलचे असू द्या किंवा कोणत्याही क्षेत्राचं असू द्या, ते इमानदारीपूर्वक आणि स्वच्छ भावनेनं त्यांच्याकडून फक्त तेवढीच इच्छा त्यांची पूर्ण व्हावी असं प्रत्येक व्यक्तीला वाटल्यामुळं प्रत्येक व्यक्ती हे स्वच्छने मतदान करते सर. बाकी सगळ्या दिवशी कोणत्या पक्षाची सत्ता यावी? आता त्याच्या बाबतीत कसं आहे सर, आपण सगळ्याच सत्तेचा सन्मान करतो सर. लक्षात घ्या, आपण कधी कोणाला काही नाव ठेवत नाही. कारण कोणतीही सत्ता जर याच्यामध्ये येते तर ते एक चांगलं करायसाठीच येते. त्यांची भूमिका त्याच्या मागची तीच असते की बा चांगलं कर्तव्य करून आपण आपली सत्ता कायम ठेवावी या उद्देशानं कोणताही राजकारणी व्यक्ती असू द्या, कोणताही पक्ष असू द्या किंवा कोणताही महाराष्ट्रातला काही असू द्या XYZ, ते त्यांच्याच हिशोबानंच ते तिथं मैदानामध्ये उतरतात सर. आणि जनतेचा विश्वास संपादन करून ते त्यांचं राज्य चांगलं कायमस्वरूपी टिकू शकतात. त्याच्यामुळे त्यांना जनतेचे कामं हे करावेच लागतात असा विषय सर. अनेक वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक होते. हा. काय प्रशासकांचा कारभार बरा होता काय नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजे. असं का वाटतंय? काय कामच करणार अधिकारी कोणाला विचारच नाही, किंमत नाही, हे नाही, काम नाही. निवडणूक आहेच काय प्रशासक हवेत की नगरसेवक हवेत? काय प्रशासक बी बरे आणि नगरसेवक बी असलेलं चांगलंच. भागातला विकास होतो त्यामुळे कसं नगरसेवक पाहिजेलच असं आमचं म्हणणं आहे. प्रभागाचा विकास झालाय का? तसा विकास थोडाफार झाला आहे, थोडाफार नाही. तसं काय म्हणजे झाला आहे थोडाफार. काय समस्या काय आहे तिथल्या? समस्या काय आहे की रस्ते, गटार, ड्रेनेजची समस्या आहे. समस्या आहे. कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतंय? काय आम्हाला वाटतं भाजप शिवसेना. असं का वाटतं? हा बरोबर आहे. आता त्यांची सत्ता आहे म्हटलं त्यांचीच सत्ता पाहिजे. महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत. काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा होता काय नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजेच किंवा त्या प्रशासक कुठं लक्ष देणार? आलं लक्षात तुमच्या? कारण का एकटे त्या कुठं बघणार, पण बाकीचे जे अधिकारी आहेत ते एवढं लक्ष देत नाहीत ना. त्यामुळं प्रशासकपेक्षा नगरसेवक चांगले कधी पण. या प्रभागाचा विकास झालाय? झाला 100%. काय प्रश्न नाही. ही अशी बाग ही कोल्हापुरात कुठेही दाखवायची. काय वाटते की महापालिकेवर
कोणत्या पक्षाची सत्ता येईल? कोणी पण येऊ दे, पण ती सत्ता चांगली केली पाहिजे. आलं लक्षात तुमच्या? कारण काय माहिती आहे, हे आत्ताचं राजकारण चाललं की नाही, हे माझं वय आता 72 वर्षात असं कधीही राजकारण मी बघितलेलं नाही. इतकं घाणेरडं राजकारण आहे. कारण का आज त्याचं सगळी सत्ता ती कशी पाडायची आणि माझी घ्यायची हे धंदे नको आहेत. हे नव्हतं अगोदर, पण आता कसं चाललंय, हे सगळं बाजारात चाललंय. बघतायच तुम्ही पण. नमस्कार. नमस्कार. काय वाटतं की प्रशासक नाही, असं हे निवडणुका- नगरसेवक पाहिजे? नाही, नगरसेवकच पाहिजे, प्रशासकाला नाही जमलं. एरिया पण वाढलेला आहे. परत ते अजून त्या काय ते हद्दवाढीचं प्रकरण बोंबलत पडलेलं आहे, काय नाही. त्यामुळे काय नगरसेवक आले का नाही तर व्यवस्थित राहतील. आणि आता जर आलं सरकार ते कॉर्पोरेशन लागेल मिक्स येणार आहे, कुणाचंही मेजॉरिटी होणार नाही, 100% सांगतो. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांशी संवाद साधला. येथील असणाऱ्या समस्या आपण नागरिकांच्याकडून जाणून घेतल्या. त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहेत, या प्रभागाचा कितपत विकास झाला आहे हे आपण जाणून घेतलं. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.